मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील आणखी एक घोटाळा समोर आलेला आहे। फक्त महिलांसाठी सुरू केलेल्या या योजनेत तब्बल 12,431 पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचं उघड झालंय। माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीतून ही धक्कादायक बाब उघड झाली आहे। याबाबत महिला बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही पुष्टी केली आहे। तपासानंतर या लाभार्थ्यांची नावं यादीतून वगळण्यात आली आहे। त्यांच्यासोबतच 77,980 महिलांनी अपात्र त्यांना ठरवण्यात आलं। या महिलांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला होता। या बोगस लाभार्थ्यांनी 164 कोटी रुपये उकळले। सध्याच्या घडीला 2,41,00,000 महिला या योजनेचा लाभ घेत आहेत, ज्यातून सरकारी तिजोरीवर 3,400 कोटींचा आर्थिक भार पडतोय। या योजनेतील निकषांना डावलून 2,400 सरकारी कर्मचारी योजनेचा चुकीचा लाभ घेतला, ज्यात पुरुषही सहभागी आहेत। सरकारनं अद्याप अपात्र लाभार्थ्यांकडून कुठलीही वसुली केली नाही, त्यामुळे आता सरकार या बोगस लाभार्थ्यांवर कडक कारवाई करणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। म्हणजे पुरुषांनी सुद्धा असे फॉर्म भरले, चुकीची माहिती गोळा करून एक प्रकारे सरकारची फसवणूक केलेली आहे। योजना होती लाडक्या बहिणींसाठी, खरं ज्यांनी केलं हे नको करायला पाहिजे होतं, पण निश्चितपणे त्याची सुद्धा चौकशी होईल आणि सरकारला फसवून जर कोणी लाभ घेतला असेल तर त्याच्यावर कारवाई होईल।